बघतोय पहिल्या षटकामध्ये महेंद्र म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती येतो. दोन फिल्डर असेल तड्ड्याचा खालचा बाहेर एक असेल मिड विकेट डीप मध्ये असेल काउ कॉर्नर लॉंग ऑनचा दिशेने फिल्डर शॉर्ट मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये असेल. त्यानंतर फिल्डर बघतोय शॉर्ट स्वीपरला पॉइंट फर्स्ट फ्लाइंग स्लीप एक असेल. थर्ड मॅन फाईन लेग शॉर्टलेस स्क्वेअर लेग. असं थोडस बदल फिल्डिंग मध्ये आता चालवलंय. दोन फिल्डर ऑन साइडला असतील बाहेर. सामना सुरू होतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज महेंद्र म्हात्रे. हो पहिलाच बॉल. हो वाई सफर. हो झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल होता ड्रॉप झाला. जजमेंट चुकीचं. चेंडू जमिनीवर पडतोय तोपर्यंत 2 धावेचा अवधी दोन्ही फलंदाजांकडे. पहिल्याच बॉलवरती उडालेला झेल असं वाटलं होतं की झेल कलेक्ट करता येईल. एक सोपा झेल होता तो झेल ड्रॉप झाला. जजमेंट थोडंसं चुकीचं. चेंडू मात्र निसटला. 2 धावाही मिळाला. 2 धाव फलक आपण बघतो. धाव फलकावरती लागतं. अकाउंट ओपन होतोय. फलंदाज एका बाजूला बघतोय निलेश मात्र तर एका बाजूला नितीन. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये पुन्हा संधी निर्माण झाली. आता मात्र सापडलाय. आता मात्र बचाव नाही. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का 1 वरती मोठा गावला. डिझास्टर खूप चांगला झेल टिपला. शॉर्ट मिडअप वर येताना स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड झेल टिपला. 30 सर्कलच्या आतमध्ये घनश्यामने 2 दिवसापूर्वी इथे सामने झाले होते पण तेव्हा अनुपस्थित होता. तेव्हा मात्र घनश्याम टीमला जॉईंट नव्हता. आज जॉईंट आहे. चांगला फलंदाज म्हणून त्याचे सुद्धा मात्र ओळख आहे. तेवढाच चांगला झेल टिपला. पहिल्या बॉलवर झेल ड्रॉप पण नंतर पुन्हा संधी निर्माण झाली. तो झेल टिपला. फलंदाज बाद झाला. 2 धावा 2 बॉल झाल्यात. एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज इंटर झालाय. सुभाष मुंडे ऑन स्ट्राईक. पहिला बॉल करल फेस. गोलंदाज पुन्हा महेंद्र म्हात्रे. पहिली ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिले पॉवर प्लेच्या षटकामध्येच. स्टेप आउट झाला. फुलर यांचा बॉल बॅटवर घेतलाय. मनगडाच्या सहाय्याने वळवले ऑन साईडला. थोडीशी फंबलिंग मिसफिल्ड आणि त्याचा फायदा लगेच. काय चाललंय. जो फिल्डर उशिराने आला तो मात्र इन झाला. त्याच्याकडनं 2 चुका झाल्या. एकदा झेल सुटलं तिथे मात्र रवी मोठे होते. 2 चुका झाल्या. बघितलं तर थोडेसे उशिराने जरूर आले होते. ऑन साईडला फिल्डिंग सीमारेषा लगत त्यांना उभं केलं. चांगले फिल्डर आहेत पण आता या क्षणाला थोडीशी चुकी त्यांच्याकडनं होतीये. 2 धाव फलक पुढे 4 वरती बघतो आपण पुन्हा एकदा. धाव फलकावरती ओ पिच बॉल टप्पा पडला. अगदी समोर उचली घेणारा चेंडू होता. शॉर्ट बॉल येतोय. कमबॅक खूप चांगला आहे गोलंदाज आपण बघतोय. महेंद्रचं गोलंदाजी आतापर्यंत चांगली 4 बॉल झालेत. एक घडी त्याने बाद केला. 4च धावा खर्च केल्यात. पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण मैदानावरती आतापर्यंत दाखवत असताना. ओ सफल झाले. पॉवर प्ले सुरू आहे. गॅप आहे. बॉल बॅकवर्ड स्कोअर लेग लॉंग लेग सीमारेच्या दिशेने वाटचाल करतोय. चांगली फिल्डिंग झाली. बॉल अडवलाय तोपर्यंत 2 धावा अजून कंप्लीट. दोन धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती बघतोय आपण एकूण धावा 6. इनफिल्डच्या वरनं इथेही फटका चांगला आहे. आउटफिल्ड थोडीशी बॉलची थांबली आहे. खराब झाली आहे. बॉल अडवला जातो तोपर्यंत दुसऱ्या धावेचा अवधी आहे आणि 2 धावा इथनही कंप्लीट होते आणि षटक क्रमांक पहिलं संपन्न. पहिल्या षटका अखेर धावसंख्या फलकावरती आपण बघतो. प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती 1 बाद. मोठा गाव संघाची 8 धाव फलकावर.
प्रल्हाद काळन उर्फ पिके. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये तो प्रल्हाद गोलंदाजी चाक वरती असेल. सज्ज राईटम राऊंड आणि मारा करेल कॉम्बॉक्स आणि व्यासपीठ एन कडनं आपण बघतोय. 3 फिल्डर आता तट्या सगळ्याचा वार असेल. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर चालला. डाऊखोर त्याचा फलंदाज आहे. सो एक्स्ट्रा कव्हर असेल, मिड विकेट डीप मध्ये असेल, लॉंग ऑफ असेल, शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ. तट्या सर्कलचा आतमध्ये गोलंदाज प्रल्हाद. निलेश मात्र ऑन स्ट्राईक. हो पहिलाच बॉल फटका चांगलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने चाललाय. एका टप्प्यात ओलांडेल लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. 4 चौकार. स्वागत केलंय गोलंदाज प्रल्हादचं निलेश म्हात्रेने. चौकाराने केलं आगाच अकाउंट ओपन केलं 4 ने आपलं. हो पुन्हा शपल होऊन केलायचं होतं. अपील पाहिजे साठी केलाय. बॉल मागे चाललाय. फाईन लेगचा फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय. डॉट बॉल येतोय. कमबॅक गोलंदाजाचा आता या बॉलवरती बघायला भेटलं. 2 बॉल धावा फलकावरती एकूण आपण बघतोय 12 धावा. दुहेरी अंकाने फलक आपण बघतोय सजला स्कोरबोर्ड वरती. एक गडी बाद 12. साकेला निलेश साठी हो बॅटची कडा घेतली आहे. एससी रक्षकाने कोणती चुकी नाही केली आहे. बिग विकेट, बिग ब्लो, प्राइसलेस विकेट. 12 वरती दुसरा मोठा गाव संघाला. बारावरती दुसरा गमावला निलेश मालदरे सुद्धा. परततोय डगआउटला. चौकार मारल्यानंतर कमबॅक खूप चांगलं राहिलंय. गोलंदाज प्रल्हाद काळन उर्फ पिकेज. नवीन फलंदाज एंटर खेळपट्टीवरती आपण बघतोय दत्ता भोईर. 4थ्या क्रमांकावरती येतोय. ब्रेक थ्रू मिळालाय दुसरा. पहिलाच बॉल हवेमध्ये. झेल आहे की नाही प्रयत्न. हो गुड कॅच. व्हेरी जज कॅच घेतली आहे. फलंदाज होतोय बा तिथे राम होते. राम पाटीलने टिपलेला सुरेख झेल. एक्स्ट्रा कव्हर मधनं जवळपास शॉर्ट मिड ऑफ ला आले आणि टिपलेला झेल. धक्का तिसरा 12 वरती. पावलाने मात्र परतला. तू चल मे अशी परिस्थिती मैदानावरती. आता मोठा गाव संघाची. फलंदाज दत्ता सुद्धा परतला. नवीन फलंदाज विलास भोईर मैदानावरती आला. 5व्या क्रमांकावरती येतोय. नाव सावरावा लागेल. आता इथनं मात्र विचार केला तर 3 गडी लवकर गमावले. 12 वरती चौकार आल्यानंतरचा एक कमबॅक खूप चांगलं राहिलं गोलंदाज प्रल्हादचं. सध्या तरी मैदानावरती हो फटकायचं झाला. स्क्वेअर लेगला पॉवर प्ले सुरू आहे. चेस होईल की नाही. फिल्डर धावतोय. पाठलाग चालू आहे. मिड विकेट डीप मधनं होणार नाही चेस. बॉल सीमा पार. 4 चौकार. दिल्यात आतापर्यंत प्रल्हादने शेवटचा बॉल. ओ टप्पा पडलाय. थोडासा खाली राहिलाय बॉल. निघून चाला यष्टीरक्षकाचा हातामध्ये डॉट बॉल येतोय.
षटक संपन्न दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 8 धावा, पण 2 विकेट, महत्वपूर्ण 2 विकेट मिळवून दिले. ते मात्र बघितलं गोलंदाज प्रल्हादने. तब्बल धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8, याही ओव्हरमध्ये 8, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पॉवर प्ले संपन्न झालाय. पॉवर प्ले संपन्न आणि 8.00 सरासरीने 16 धावा फलकावरती लागल्यात. तर प्रथमतः फलंदाजी करताना मोठा गाव संघाच्या गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता टॉस जिंकून. आजच्या संघाने त्यावरती आत्तापर्यंत खरा उतरला. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी आत्तापर्यंत केली आहे. हवी ती फलंदाजी झाल्याने मोठा गाव संघाच्या फलंदाजांकडनं विचार केला तर 2 वरती परतला नितीन, त्याच्यानंतर निलेशने 4 धावा केल्या, त्याच्यानंतर 0 वर दत्ता परतला एका बाजूला, 6 वरती सुभाष खेळतो एका बाजूला चौकार आलाय. विलास भोईरचा बॅटमधनं 8 धावा धावफलकावरती अशा एकंदरीत लागल्यात. प्रथम फलंदाजी करताना 2 ओव्हरचा खेळ झाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज महेंद्र ज्याने पहिली ओव्हर टाकली होती तोच गोलंदाज पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये म्हणजे सेकंड स्पेलमध्ये येतोय. पॉवर प्ले आता विखुरलेला दिसेल. 5 फिल्डर 30 सेकंडच्या बाहेर असतील. स्वीपर कव्हर सज्ज असेल. त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ. पहिला बॉल लॉंग ऑफला फिल्डर आहे, जज करतायत. हो, प्रयत्न चांगले केले होते. जजमेंटही तेवढा चांगला होता, पण झेल थोडा कठीण होता. ड्रॉप झाला झेल, टाळ्या वाजतायत, कौतुक केलं जात आहे, हरकत नाहीये. प्रयत्न खूप चांगले राहिले. एक धाव मिळाली. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती बघतो आपण एकूण 17 धावा. स्क्वेअर लॅग सज्ज आहे. तिथे बघतो आपण काऊ कॉर्नर सज्ज आहे. थोडं आता फिल्डिंग मध्ये बदल. सुपर कव्हरला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणलाय. पॉइंटला फिल्डर असेल. फर्स्ट स्लिप. थर्डमॅन बॉल पुन्हा हवेमध्ये. आता मात्र जाईल सीमा पार. वाईडिश लॉंग ऑनच्या वरनं सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. तो आहे षटकार. साण्याचा फलक पुढे जायला. फलकावर बघतो एकूण आपण धावा 23 ऑन स्कोर बोर्ड. षटकाराने धावफलक आता मात्र वेगाने पुढे सरकेल. असे मोठे फटके पाहिजे. 1-2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये आले तर फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल करेल. कमीत कमी निदान 50 ते 55 पर्यंत पोहोचावा लागेल तर एक फायटिंग स्कोर बघायला भेटेल. 5 ओव्हर ची मॅच बघतोय. बॉल पुन्हा हवेत. आता लॉंग ऑन डाऊन दी बॉल. जजमेंट टिपलाय जाईल. संपलाय. फलंदाज विलास भोईरचा खेळ. धक्का क्रमांक 4. सर बोलत माझ्याकडे धावा धावफलकावरती आहेत 23 वरती. चौथा नवीन फलंदाज इंटर झाला केलपट्टीवरती. नितीन म्हात्रे. एक नितीन बाद झाला, दुसरा नितीन आला. आता पहिला नितीन खूप लवकर बाद झाला. सलामीला आलेला नितीन भोईर परतला. 6व्या क्रमांकावरती आता नितीन म्हात्रे मैदानावर. ओ पिच बॉल होता इथे. खेळून काढला बॉल. ऑन साइडला बॉल चाललाय. एक झाली कंप्लीट. सिंगलच मिळेल. एक वरती थांबवलं धावफलक. 1 ने पुढे सरकेल. धावफलकावरती 24 बॉल झाले. या षटकातील 4 षटक सुरू आहेत. चौथं तिसरं. गोलंदाज महेंद्र. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. महेंद्रने ब्रेक थ्रू मिळवून दिला. अजून एक पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळाली होती. आता 1 विकेट. ओ छप्पा पडला. यॉर्कर लेनचा बॉल मागे चाललाय. फर्स्ट फ्लाइंग स्लिप. थर्डमॅन बॉल खाली येईल तोपर्यंत मिळेल 1 जाव.
सुरू असलेल्या मैदानावर आपण बघतो तिसरं षटक महेंद्रचं कमबॅक खूप चांगला षटकार आल्यानंतर मात्र त्याने विकेट मिळवून दिल्यानंतर सिंगल बघितल्या 2 शेवटचा बॉल इथे फटका चांगला आवडा बॅटने खेळून काढला खेचून मारल्या बॉलला ऑन साइडला मिड विकेट सज्ज एकच धाव मिळेल सिंगलने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती बघतोय आपण धावा एकूण 26 3 षटकांचा खेळ संपन्न पाणी घेऊन जायचं ड्रिंक्स ब्रेक सो पाण्याची मागणी केलेली आहे आयोजकांना सूचना करतोय पाणी आपण पुरवायचं आहे धावा धावफलकावर झाला एकूण 26 8.65च्या सरासरीने धावफलकावरती सध्या तरी आपण धावा बघतोय 4 गटांचा मोबदल्यामध्ये मोठा गाव संघाची धावफलकावरती लागले आणि यापुढे मात्र सेकंड फेरीला सुरुवात होईल पहिली मॅच जिंकली होती ते आपण बघितलं प्रथम फलंदाजी करताना नावाळे संघाने आणि त्याच्यानंतर चिकनगर दोन्ही टीमचं कॅप्टन आपण तयार राहायचं जसा इनिंग ब्रेक होईल तसा आपण टॉस करू चिकनगर आणि नावाली या दोन टीम मध्ये बोलवा डिझा मास्टरकडे ऐकूयात एक सुमधुर संगीत झाला असेल धावा कितपत करायचा आतापर्यंत 26 3 षटका अखेर धावा दाफलकावरती नवीन गोलंदाज रवी आलाय गोलंदाज ट्रॅक वरती राईट आर्म राऊंड विकेटने सजवतोय डावकुरा दाजा डावकुरा दाजा गोलंदाज डॉट बॉल होतो पहिलाच चौथ्या षटकाला सुरुवात झाली धावा दाफलकावरती 26 बघतो एका बाजूला मोठा गाव संघ एका बाजूला कुंबिली परिसरातील दोन संघ एकमेकांसमोर लढतायत फाईट सुरू मैदानावरती ओ टप्पा पडला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी बीट थर्ड मॅनला बॉल अजून एक धाव इथनं कंप्लीट केली जाईल एकने धावफलक जाईल पुढे धावफलकावरती बघतो आपण एकूण 27-27 स्कोर बोर्ड 27 झाले चौथ्या षटकाला सुरुवात झाली गोलंदाज पुन्हा एकदा रवी हो चांगली गोलंदाजी अपील पायचीच केलंय पंचांनी स्पष्ट नकार दिला बॉल पॉइंटला फिल्डिंग चांगली होती एकच धाव मिळेल लेग बायची धाव ऍड केली जाईल धावफलक धावफलकावर बघतो 28 धावा 3 बॉल झाले 3 बॉलचा खेळ बाकी आहे षटक क्रमांक सुरू आहे मैदानावरती गोलंदाज रवीचं चौथं सध्या तरी चांगली गोलंदाजी इनफिल्डचा वरना बॉल चांगला फटका आहे तेवढाच चांगला आहे सुपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग रिल फिल्डिंग बघितली बॉल अडवून फेकलाय पॉइंटचा फिल्डर चेंडूवरती येतोय रनआउटची संधी आता इथनं जरूर होती फेकी उशिराने येते तोपर्यंत या धावून पूर्ण गेल्या 2 ने धावफलक जाईल पुढे धावफलकावरती बघतो एकूण आपण 30 ऑन स्कोर बोर्ड 30 लागला धावफलकावरती अजून कमीत कमी निदान 15 ते 20 धावा जमावा लागतील एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल मोठा गाव संघाला जर फाईट करायचं असल्या संघासमोर कधी असल्या संघ तेवढाच चांगला आहे तेवढीच तुल्यवान तेवढीच ताकदवान फलंदाजी त्यांच्याकडे पूल केलाय पूल पॉवरफुल सक्सेसफुल बॉल सीमा पार षटकार धन्यवाद डेझा मास्टर षटकार आलाय षटकाराने धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती एकूण
लागत असताना प्रथम फलंदाजी करताना मोठा गाव संघाची 36. फटका इथेही चांगला आहे आणि आताही बॉल जाईल सीमा पार. पहिल्या टप्प्यावरती ओलाटतोय डीप मिड विकेटला, देऊन जाईल 4 ने फलक पुढे सरकेल 40 वरती. 4 षटकांचा खेळ संपन्न. चाळीस लागला त्या फलकावरती षटक संपन्न. 4. चार षटका के 40. 10.0 सरासरीने 24 बॉलवर 40 लागल्यात. नवीन गोलंदाज घनश्याम आलाय गोलंदाज ट्रॅकवरती. पहिलाच बॉल थोडासा बाहेर ठेवलाय, लांब ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज आपण बघतोय सेकंड एंडला, तो म्हणजे फलंदाजी करतोय सुभाष मुंडे. आणि त्यासोबतच नितीन म्हात्रेला बघतोय. डॉट बॉल येतोय नितीनला. स्ट्राईक आता जास्तीत जास्त हवी असेल. षटकार चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय. घनश्याम चांगली गोलंदाजी कमबॅक आता या ओव्हर मध्ये खूप चांगलं त्याचं राहिलंय. सध्या तरी 2 बॉल डॉट येत आहेत, कारण की शेवटचा ओव्हर मध्ये जेव्हा बघितलं चौथ्या ओव्हरच्या 2 शेवटच्या बॉलवरती एक षटकार एक चौकार बघितला. धावांचा वेग वाढत चालला होता, तो थांबवण्याचा प्रयत्न पुन्हा घनश्यामने केला. 2 सलगचे डॉट येत आहेत. या अगोदरचा बॉल टप्पा पडल्यावर थोडासा उचले घेऊन बाहेर निघाला आणि आत्ताचा बॉल खालून चाललाय. डॉट येतोय. तिसरा बॉल पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट झालाय. पुढे सरसावत फटका तर चांगला आहे. डीप स्क्वेअरला बॉल ट्रॅव्हल होतोय. हो काय होतंय, चुकीची फिल्डिंग, खराब फिल्डिंग बघायला भेटली. बॉल सीमा पार. 4. चार ने फलक 44-44 स्कोर बोर्ड. आता मात्र चौकार येतोय. 44 झालात. अजून एका 2 मोठे फटके मारावे लागतील. फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. 44 तर झाल्यात. क्रिकेटमध्ये कोणती धावा सेफ नसते नेहमीच म्हणतो, पण 44 झाल्यात. इथनं आता जल ड्रॉप जल जरूर उडाला होता, पण जवळपास फिल्डरने वेकेंड एरिया तिथे फाईन लेगचा फिल्डर चेंडूवरती येतोय. तोपर्यंत सिंगल 1 ने 45. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला सरकलाय तो म्हणजे आता नितीन म्हात्रे. षटकार चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 2 सिंगल आल्यात, दुवारी आल्या. जवळपास त्याचा विचार केला तर तो वैयक्तिक खेळतोय. 12 आधाव संख्येवरती तो खेळतोय. 14 आहेत. फटका चांगलाय. फिल्डर आहेत, प्रयत्न केले वाईड लॉंग ऑनला. आता स्पर्श करून बॉल सीमा पार. षटकार. षटकाराने धावसंख्या 51 वरती. धावा येत आहेत. धावांचा वेग आता पुन्हा वाढलाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल. अगदी 6व्या क्रमांकावर येऊन जी फटकेबाजी नितीन म्हात्रेने केली आहे ती वाखण्य जोग राहिली आहे मोठा गाव संघाकडनं. आतापर्यंत विचार केला 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. पुन्हा फुल टॉस. पुन्हा टर्न केले बॉलला, वळवले स्क्वेअर लेग. बॉल सीमा पार. पुन्हा येतो हा चौकार. 4 ने आता 55 धावा. यष्टीरक्षक थोडेसे नाराज. या 4 ने 55 झाल्यात. फायटिंग स्कोर उभा केलाय. डबल 50 अप स्कोर बोर्ड.
चला वलवात डाव संपन्न झालाय. डावाचा फलकावर 55 लागलाय. 56चं ठेवलंय लक्ष. शेवटचा ओव्हर मध्ये आलेला तो षटकार, तो चौकार नितीन म्हात्रेचा बॅटमधनं खूप चांगली फलंदाजी राहिली. तब्बल 9 बॉल त्याने फेस केले. त्याचा बॅटमधनं 24 आल्या. डाव 55 वर थांबला आणि 56चा पाठलाग आता करायचा. हास्य संघाला पाठलाग करेल की डिफेंड करेल मोंडागाव संघ या ऐकवात कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. आणि नेक्स्ट मॅच नावाली आणि चिकनगर. सो कॅप्टन यायचं नावाली. चला नावालीचे कॅप्टन येत आहेत चिकनगर. कॅप्टन येत आहेत तो चिकनगर. आपला कॅप्टन यायचं. प्लीज रिक्वेस्ट करतोय की कॅप्टन लवकर आहे. इनिंग ब्रेक झालाय. 5 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. टॉस आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. बोलवत मैदानाकडे सामना सुरुवात. ऐकवात पुन्हा आवाज जगदीशजी पाटील सरांचा. हॅलो. चला चिकनगडचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. नावालीचे कॅप्टन उपस्थित आहेत. जाऊया मैदानावरती. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं जेथे मोठागाव टीमने बॅटिंग केली. सुरुवातीला धक्के लागले मोठ्यागाव टीमला, मात्र त्यातून सावरलं. खास करून फलंदाजी करत असताना नितीन म्हात्रे शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल धाबा आल्या 15 आणि एकूण टार्गेट सेट केलंय ते 156 धावसंख्येचं. 56 धाबांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय टीम आजय. संघाची सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर अमोल बागुल आणि त्याच्या जोडीला पाहतोय आपण रवींद्र काण. ही दोन खेळाडू मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाज विलास भोईर आल्यात. सामना सुरू होतोय. पहिला बॉल. ओ बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव मिळाली. सुभाष मुंडे होते बॅकफुट पॉइंटला. एक धाव मिळत असताना संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलं गेलं एक या धावसंख्येवरती. ओ चांगला चेंडू अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळाली. करूयात टॉस. आणि टॉस साठी मी इन्व्हाइट करतो अनिल दादा यायचं. स्पर्धेचे आयोजक आहेत सर्वच मान्यवर कमिटी यांच्या शुभारंभ करतो. टॉस एका बाजूला नावाली, एका बाजूला चिकनगर. खरं टॉस 4 ओव्हरचे असेल. द्वितीय फेरीतील पहिली मॅच. हेड असं कॉल केलाय. टेल टॉस जिंकला तो म्हणजे नावाली संघाने आणि टॉस जिंकून प्रथम निर्णय का असेल. फिल्डिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कितपत थांबवायचा प्रयत्न असेल. चिकनगर मजबूत असा संघ आहे. खूप फॉर्ममध्ये संघ आहे आणि कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. सो कोणते गोलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुमचा विश्वास असेल.
गोलंदाज तर चांगलेच आहेत, पण बघूया ज्याचे नशीब तो चांगली गोलंदाजी करेल आणि कमीत कमी धावांवर थांबवेल. खूप सारा शुभेच्छा नावाले संघाला आणि चिकनगर संघाला सुद्धा प्रथम आता फलंदाजी करायची आहे. बोलवा आता आपण पुण्याच्या कॉम्बॉक्स मध्ये ऐकवत आवाज जगदीश पाटील सरांचा. थँक्यू. मी तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये पाहतात. फुल टॉस बॉल होता, मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला मात्र नाहीये. पुन्हा एकदा मिळत असताना फेकाफेकी पाणी घेऊन जा, पाणी घ्या. थोडीशी दुखापत होत असताना पहा मिळाले आपल्याला. अगदी बॅटर धावत गेले आणि किपर आणि बॅटर यांच्यामध्ये ताळमेळ नव्हता, त्यामुळे थोडीशी दुखापत. पुन्हा एकदा साबरलाय. सामना सुरू होतोय. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे टीम आजजे संघाला. बॅकफुटला जाऊन चांगला पंच, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग द कार्पेट. जमिनीलगत फटका. धावा मिळती 4. धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावा झाल्या त्या 10. स्कोरबोर्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 56 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये 58 करायच्या होत्या उंबारलीला. पुन्हा एकदा चांगला फटका. हो, पायाने अडवला फिल्डर, मात्र अतिशय नाहीये स्पीडला चौकार पहा मिळतोय. फिल्डर होते त्या ठिकाणी, तुषार होते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र पायाला लागल्यानंतर पुन्हा एकदा वेगाने चेंडू गेला आणि मिळाल्या 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या बिनबाद 14 अशी धावसंख्या पहा मिळते आपल्याला आजजे संघाची. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. गोलंदाज निलेश म्हात्रे आल्यात दुसरं षटक घेऊन. केलं चेंडूला. चाललाय चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आउटफील्ड फास्ट. पाता चेंडू सीमा पार. चौकार. मागच्या 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळाले. जिथे धावसंख्या थांबली होती 10 वरती, मात्र तिला पुन्हा चालना मिळाली आणि 3 चौकार आल्यात. अद्यापर्यंत धावसंख्या पाहतोय 18 या धावसंख्येवरती पाहायला मिळाली. फुलटॉस. नितीन भोईर आहेत त्या ठिकाणी. चांगला फोल्डिंग पाहायला मिळाला काऊ कॉर्नरच्या दिशेला. 2 धावा इथून सुद्धा मिळतील. गुड रनिंग. आणि याच दरम्यान आमचे चिकनगडचे रमेश दादा केणे यांचं आगमन झालेलं आहे. स्टेजवर या आपण. स्वागत आहे आपलं. ओ बिग शॉट. फटका चांगला आहे. चेंडू जातोय.
सीमा पार षटकार. सहा धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. फलंदाज रवींद्र काळन. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धाबा झाल्या ते आता 26 धाबा. ओ या ठिकाणी लेग बिफोर. पाचीचा अपील उचलून धरलंय पंचांनी. फलंदाज बाच्या फलंदाजाने षटका टोकला, त्याला मात्र पायचीत पकडले गेले निलेश मात्रे यांच्या माध्यमातून. आणि पहिला धक्का आजच्या टीमला 26 या धावसंख्येवरती. जे चिखलगडचे रमेशदादा केणे यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत मंचावरती. सव्वीस वरती पहिला आदराला. न्यू बॅटर रवींद्र मुटे मैदानावरती येत असताना डावकरे आताचे फलंदाज रवी मुटे आल्यात मैदानावरती. धावा 26 झाल्यात. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता संघ. आजचे संघ मात्र मध्येच ब्रेक लावला. ब्रेक थ्रू निर्माण करून दिला निलेश मात्रे यांनी. ओ चांगला वेगवान चेंडू फेकलाय. फलंदाज कट करण्याच्या स्थितीत होते, मात्र चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला. चेंडू डॉट. यावेळेस फटका चांगला आहे. फिल्डर नाहीये. हरेश आल्यात मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. 6 धावा. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर मध्ये तब्बल 32 धावा. स्कोरबोर्ड वरती गोलंदाज दत्ता आल्यात. अठरा बॉल 24 ची गरज आहे. ओ पुन्हा एकदा फटका चांगला. स्टॅन अँड डिलिव्हर. डीप मिड विकेट क्लिअर करत असताना फलंदाज अमोल बागुलच्या बॅट मधून 6. आपण स्वीपर कव्हरच्या दिशेला. हरेश त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. ओ रनआउटची संधी होती. थ्रो मात्र थोडासा बाउंड्री लाईन वरून येण्यासाठी थोडा उशीर झाला, त्यामुळे 2 धावा कंप्लीट करत असताना सुरुवात चांगली केली. स्टार्ट चांगला मिळाला आणि त्यानंतर पाहतो आता अमोलच्या बॅटमधून सुद्धा षटकार पाहिला आपण. पुन्हा एकदा त्याच दिशेला. पुन्हा 2चा कॉल आहे. अद्यापर्यंत 3 गोलंदाज पाहिले. तिन्ही गोलंदाजावरती हल्ला चढवत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. रन्स मिळतील पुरेपूर. 4. व्हॉट अ शॉट. सुपर चौकार. 1 more 4.
46 धावा. पुन्हा एकदा चिक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे चाललाय, एकच धाव मिळेल. सत्तेचाळीस धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना चांगली बॅटिंग दोन फलंदाजाने केली. सुरुवातीला सुद्धा पाहिलं आपण रवींद्रच्या बॅटमधून सुद्धा षटकार पाहिला, तो बाद झाला. त्यानंतर रवी मोठे आले, त्यांनी सुद्धा षटकाराने आगाज केला, दुहेरी धावा एकवटल्यात. त्यानंतर अमोल यांच्या बॅटमधून सुद्धा षटकार चौकार पाहिले. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पहा मिळतंय मैदानावरती. आउटसाइड ऑफ स्टंप, डॉट बॉल. षटक समाप्त होतोय. 1-1. नाही थांबा. पहा, पहिल्या चेंडूवरती 6, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 2, चौथ्या चेंडूवरती 4, पाचव्या चेंडूवरती 1 आणि आता डॉट. ओके, षटक संपलाय. तिसरा 3 ओव्हरचा केस संपला. एकूण धावा पाहिल्या तर आता 47. 12 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे अद्याप. जरी 9 बनवायच्या असल्या तरी सुद्धा येथे गोलंदाजाने जर एखादा चमत्कार केला, चांगली गोलंदाजी केली तर सामना थांबू शकतात. शेवटी क्रिकेट आहे, कधी कुठे वळेल हे सांगणं फार कठीण जाईल. मात्र गोलंदाज आता तुषार भोईर यांचा वापर केला या चौथ्या ओव्हरमध्ये. बारा चेंडू 9ची गरज अद्याप ते मॅच मध्ये पाहतोय. नेक्स्ट मॅच चिकनगर आणि त्याच्या विरोधात नावाली संघ. टॉस नावाली संघाच्या बाजूने पाहायला मिळाला. 4-4 षटकांचा सामना असेल आणि त्यानंतर उंबारली आणि विजेता संघ यातला. वा, फटका चांगला आहे. हरेश त्या ठिकाणी आहेत. डिपिश कबरला एकच धाव मिळेल. आता अद्याप 8 धावसंख्येची गरज. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने फेकला जातोय, डॉट बॉल. 10 चेंडू 8ची गरज आहे अद्याप मॅच मध्ये. मी सांगितलं की एखादा चांगला षटक येणं गरजेचं आहे मोठागाव टीमच्या बाजूने. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. लीडिंग एज, ओ झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. दुसरा धक्का आजर संघाला. घनश्याम आल्यात चौथ्या क्रमांकाचा खेळाडू. ते मी सांगितलं अद्यापर्यंत 3 चेंडू फेकल्यात, एकच धाव खर्च केली आहे. करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप मध्ये. नितीन आहेत ते एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल होता मात्र नाही आहे. पहिली धाव अगदी हळूवारपणे घेतली, त्यामुळे ते एकच धाव पाहायला मिळाली. चांगलं षटक तुषार भोईर यांचं. 4 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्या. ते 12 चेंडू 9 बनवायच्या होत्या आणि अद्याप 7 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 8 मध्ये 7. ओ चांगला चेंडू
अमोलने पाहिलं यावेळेस झपकण आतमध्ये आलाय. एस्टेनवरती फक्त सन्मान दिला. एकेरी धाव पुन्हा एकदा मिळाली. त्यांना सुद्धा माहित आहे की आता हळूहळू का होण्या विजयाच्या दिशेने मार्गच झालाय. मात्र या षटकामध्ये पाहतोय चांगली गोलंदाजी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. चेंडू डॉट आणि षटक संपलाय. 5-9 धावा करायच्या होत्या. धावा फक्त या ओव्हरमध्ये 3 आल्या आणि आता 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे आजचे संघाला. व्हॉट अ मॅच. भोईर आल्यात आता दुसरा स्पेल टाकत असताना ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं पुन्हा एकदा जबाबदारी दिली. 6 मध्ये 6 रोखायच्या आत टीम मोठागाव संघाला. दुसरीकडे आजचे संघाला सुरुवात चांगली झाली. मात्र चौथ्या षटकात मी अगोदर सांगितले जरी 9 धावा बनवायच्या असल्या तरी एखादा टर्निंग पॉईंटचं षटक हवं होतं मोठेगाव टीमला आणि तुषार भोईरने अतिशय चांगली गोलंदाजी केली. जरी विकेट मिळाले नसले तरी 3 चेंडू डॉट फेकले त्या ओव्हरमध्ये. त्यामुळे धावा फक्त 3च आल्या आणि आता 6 मध्ये 6. पहिलाच बॉल येते फुल टॉस आणि फुल टॉल वसूल करत असताना सामना जिंकलाय आजचे संघाने.